ज्या घरात आपली किंमत कमी होते ना, त्या घरातनं काढता पाय घेतलेलाच बरा रे. एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू. अशा वेळेला फार काळ नाही राहू मुलांच्या संसारात, मुलांच्या घरात. आई तू आमच्या घरात नाही, आम्ही तुझ्या घरात राहतोय. प्लीज किती बोलशील मला, किती रडवशील आता अजून. नको रे बाळा रडू. एक खोटं बोलू बाई, तुला दोन माहिती? खोटं बोलू. तुझं खूप जीव आहे रे तुझ्यावर, पण आता मला आणखीन ठेचा नाही खायचा, नाही ठेच करायचंय मला. ही जी ठेच लागली ना, त्याने पुरती शहाणी झाली मी. मी सांभाळेल ना तुला, तुला कोणी नाही बोलणार काही. विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. हे रे, पण आता मलाच या घरात खूप परक्यासारखं वाटतं. इंद्रनील, मी आणि तुझे बाबा आम्ही आमची सोय दुसरीकडे कुठेतरी करतो. एक खोटं बोलू बाई, तुम्ही चारी मुलं आनंदाने प्रेमाने या घरात राहा. चालेल? आई आई मी तुझ्या पाया पडतो, अजून नको बोलूस प्लीज. तुझ्याशिवाय या घरात अगं जगू शकत नाही. राहण्याची गोष्ट दूरचीच आहे. घर असूनही नसल्यासारखं असेल माझ्यासाठी. तू कुठेही जाऊ नकोस प्लीज. मी आहे ना, इथून पुढे तुला कसलाही त्रास नाही होणार आपल्या या घरात. प्लीज तुझं गेलीस ना तर मी शर्मेनं दुःखानं मरून जाईल. आई तू कुठेही जाणार नाहीयेस मला सोडून. प्लीज मला नको रे असं बोलू काही. एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू. आणि मी तुला वचन देतो, तुला या घरात स्वानंदी, बाबा, वहिनी, दादा कोणी काही बोलणार नाही. खरंच नाही बोलणार. कोणी तुझा अपमान नाही करणार. हे प्रत्येक वेळेस शब्दाने बोलून दाखवायलाच लागतं असं नाही ना. एखाद्याच्या डोळ्यातला अविश्वास सुद्धा त्रास देतो रे, दुःख होतच ना त्याने. इथून पुढे नाही दिसणार अविश्वास. कोणी आरोप करणार नाही. आई मी सांभाळेन सगळं, मी काळजी घेईन सगळ्याची. तुला नाही त्रास होणार प्लीज. पण तू मला सोडून जायचं नाही कुठे आहे प्लीज. इंद्रनील, तू परीक्षा बघतोयस माझी, आणि मी माझं सगळं आयुष्य तुम्हा मुलांना या घराला दिलंय. तर थोडेच दिवस राहिलेत रे माझे. मला ते सगळं शांततेने घालायचं. शांतता हवी मला. ती शांतता तुला इथेच मिळेल आहे. मी तुला मिळवते. आणि ज्याला कोणाला पटत नसेल ना, त्याला मी फक्त एकदा समजावून सांगेन. आणि जर ते पटलं नाही तर त्याच्याशी असणारे संबंध मी कायमचा तोडून टाकेन. तुला वचन देतो, इथून पुढे या घरात तुझ्यावर कधीही कोणीही कुठलाही आरोप करणार नाही. आणि जर तो केला तर तुझ्या आधी माझा जीव जाईल. अगं तेवढ्याने गप्प नाही बसणार ती बाई. ती गप्प नाही ना बसते तर मला वेगळं काहीतरी नाटक करायला लागेल आणि तिचा कायमचा बंदोबस्त करायला लागेल. इंद्रनीलचा आता मला चांगलाच अंदाज आलेला आहे. तुझं हे सगळं ना फार विचित्र चाललेलं आहे. असू दे ना, तुम्ही कशाला नाट लावताय? आणि काय करायचं असतं तुम्हाला? होला होच करायचं असतं फक्त. अच्छा, म्हणजे तू चुकतीयस हे मला समजलं, तरी मी फक्त होला हो करायचं का? हो, कारण इतके वर्ष तेच करत आले. दुसरं काही जमलं इतके वर्षात? हो काय? होच होच. आणि जा आता, हटकट करू नका माझ्या डोक्याशी. निजू दे मला जरा. जा. तोडा तोडा दरवाजा आता. कट कट मस्ती होती. अगं पण हिचा चेहरा एवढा पडलाय, नीलला दिसलं नाहीये? ते आईंच्या टेन्शन मध्ये होते त्यामुळे ते जरा अतिच होतंय. आईने झोपेच्या गोळ्या काढून हातात ठेवल्या, पण हे सांगायला बाबा धावत नीलकडे आले. मग तोपर्यंत घेतल्या का नाही तिने? हळू बोला ना तुम्ही. हे बघ, तू मला शांत बसायला सांगू नकोस. नाटकं आहेत ही सगळी. ती आम्हाला पण कळतायत, पण भाऊजी. स्वानंदी, आता आपण नीलला सांगायला इट्स हाय टाइम ना. आत्ता नाही तर कधीच नाही. आत्ताच आईने किती मोठा ड्रामा केला पाहिलंत ना. आता हे ना जरा जास्तच हळवे झाले असणार आईंच्या बाबतीत. मी बरोबर वेळ साधली. काका जाताना काय सांगून गेलं तर आठवते ना?
वेळ काढू नका. मला काकांना एकदा फोन करायचा आहे, जरा काही गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. बघ, तुला जे करायचं ना ते लवकर कर, उशीर करू नकोस. तर झालाच आहे, पण वेळ टळली नाहीये बघ. स्वानंदी, तू नीलला सांगायचा डिसिजन जेव्हा घेशील ती वेळ आपली. सगळ्याचा विचार करत बसशील ना तर त्याला कधीच सांगता येणार नाही तुला, आणि त्याचं त्याला तर कधीच कळणार नाही आपली आई किती स्वार्थी आहे. अहो तुम्ही सर हळू बोला ना, आई आतमध्ये आहेत. बघ, मी नाही घाबरत तिला. आता पैसा येतो ना माझ्याकडे, त्यामुळे मला सगळं माफ आहे. माझे लाड करायला, माझं कौतुक करायला ती येतच राहणार माझ्याकडे. हो, दुर्दैवाने खरं आहे ते. जिकडे पैसा तिकडे आई. हो, आणि तुझंही कौतुक करत राहणार होती आता इथून पुढे. बघ तू. तुम्ही कशाला मन कडवट करताय? खूप भोगले स्वानंदी मी, आणि आज नाही, गेली अनेक वर्ष. आणि माझ्यामुळे हिला सुद्धा खूप सहन करावं लागलं. आपण आपल्या बंगल्यात राहत होतो ना, तेव्हा मी आपल्या बागेत जाऊन रडायचो. माझ्या आईचं प्रेम मला कधीच मिळणार नाही का असं वाटायचं मला. तेव्हा तिने मला सांभाळलं, मला साथ दिली. स्वानंदी, नील कधीच वाईट वागला नाही माझ्याशी. आता ही माझे लाड करते. मला तिटकार येतो या गोष्टीचा. काही नाही, सगळ्या पैशांचे खेळ आहेत नुसते. भाऊजी, आता तुम्ही काय म्हणालात? पैशांचा खेळ आहे सगळा. आपण ना हीच गोष्ट ह्यांच्या नजरेत आणून द्यायची. कसं? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हा प्लॅन जर वर्क झाला ना तर ह्यांना आईच्या स्वभावाबद्दल कळेल, आणि मग इतकी वर्ष डोळ्यावरची पट्टी बांधून बसलेत ना ती कायमची निघून जाईल. तुम्ही कशाला नाट लावताय आणि काय करायचं असतं तुम्हाला? होला होच करायचं असतं फक्त. अच्छा, म्हणजे तू चुकतेस हे मला समजलं, तरी मी फक्त होला हो करायचं का? हो, कारण इतके वर्ष तेच करत आले, दुसरं काही जमलं इतके वर्षात? हो काय? होच होच. आणि जा आता, कटकट करू नका माझ्या डोक्याशी. निजू दे मला जरा. जा. माझी तर आठवण येत नसणारच तुला. तुमचं तोंड पडलं ना ते इथनं सुद्धा दिसतंय मला, आणि तुमची आठवण सुद्धा येते मला. हे काय आहे ना, इथे सगळी खूप शहाणी माणसं आहेत हो, त्यामुळे वेडेपणा करायला कुणी नाही ना इथे. फुकटचे सल्ले द्यायला कुणी नाही, त्यामुळे येते आठवण. दिसत नाही का तुला? हा, तुला अंगार चालत येत होता. काय झालं? काय झालं? मावशी, कुठे दिसता तुम्ही? इंद्रनील, तू नुसताच मोठा झालायस. तुझे विचार ना अजून लहानच आहेत. तिथल्या हॉटेलचं बिल किती येतं माहितीये का तुला? तुला झेपणार आहे का ते? बरं निघूया, काय गप्पा मारत बसलोय आपण? कसं जायचंय? आई, अगं 2 गाड्या अरेंज केल्यात मी खाली. बघ इंद्रनील, याला म्हणतात आयुष्य जगणं. तुला सांगितलं असतं ना, तू रिक्षा घेऊन आला असतात. निरंजन मोठा विचार करतो ना, म्हणून त्याला मोठं काम मिळालं.